नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। अजित पवारांशी संबंधित असलेल्या कथित बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा अशी विनंती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्ह्याचे कोर्टाकडून केली। यावरून ठाकरे गटाने भाजपसह राज्य सरकार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निशाणा साधला आहे। तर फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे असं ठाकरे गटाने म्हटले आहे। तर ज्या राज्य बँक घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसाला पाठवणार होते, हा त्यांचा आत्मनिर्धार आहे। त्या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला असा टोलाही सामान्य अग्रलेखांनी लावला। तर महाराष्ट्र जनतेचा पैसा पवारांनी व त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपही नव्हता, तर आपल्याकडे पुरावे असल्याचे फडणवीसांनी सांगितले। आता या पुराव्याचे काय झाले? हे पुरावे त्यांनी गिळून ढेकर दिला की काय केलं, असा सवाल आपल्या अग्रलेखांनी लगावला। तर भाजपाने पवारांच्या पाठोपाठ एक असा दिलासा देण्याचा सपाटच लावला। अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यावर फडणवीस यांनी तांडव केला होता। आता फडणवीसांच्या घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले पाहिजे असा सवाल अग्रलेखाने मांडला। सुनित्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी देखील केली होती। मात्र काकांच्या पाठीत सुरी खोसण्याचे भाग पडण्यास सबबीत खाली देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर लोकार केला। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लवकर कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।